नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज होळी असल्यामुळे तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज होळी असल्यामुळे मी आज ब्लॉग शूट करत आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता मी गच्चीहून खाली आलेलो आहे आणि आता आपण जाऊया शेजारी मित्राच्या घरी होळी पेटवलेली आहे. तर चला तुम्हाला ते दाखवतो मी तिथे जाऊन. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण इकडे आलेलो आहे होळीकडे. तर पाहू शकता किती भारी अशी पद्धतीनं गवऱ्या वगैरे सर्व लावलेले आहे होळीच्या आजूबाजू. आणि फुलं बिन साईडनं मस्त छान टाकलेले आहे. छोटी आहे होळी पण खूप भारी दिसत आहे आणि पाहू शकता तुम्ही. आणि खूप भारी असा होळी पेटलेली आहे ही. आणि खूप भारी व्ह्यू दिसत आहे होळीचा. आणि हे लहान लहान लेकरं पिचकारी म्हणजे पाणी भरून उडवत आहे अंगावर. आणि आता लगेच पूजा वगैरे सर्व करून घेणार आहे ते. आणि लेकरं इथे खेळत आहे, मस्ती करत आहे खूप होळी शेजारी. आणि आता हा व्ह्यू पहा किती भारी दिसत आहे होळी पेटलेली असताना. खूप भारी दिसत आहे. आणि आता ते मामा ते पूजा करून घेणार, पूजा करत आहे. आणि आता दाखवतो मी व्हिडिओमध्ये सर्व. पाहू शकता तुम्ही ते काहीतरी नारळ वगैरे सर्व टाकत आहे. आणि हे पहा, हे करडीचे झाड पेटवून घेतलं आणि परत ते याच्यात टाकून दिलं होळीमध्ये. कशासाठी असते हे झाड टाकणं याच्यात तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि आता एक जण प्रत्येक जण येऊन पूजा करत आहे. आणि हे लहान लहान लेकरं दर्शन घेते होळीचं. आणि मित्र आता पूजा करण्यासाठी आलेला आहे. आणि आता तो पूजा करत आहे. कशी पूजा करतो. तर आता होळी खूप भारी दिसत आहे सध्या. आणि पूजा वगैरे झालेली आहे. आणि आता मी चाललो घराकडे. आणि इथं पाहू शकतो, तुम्हाला घराकडून दाखवतो होळी कशी दिसती. आणि तुम्हाला मी घराच्या समोरून होळी दाखवतोय, पहा तुम्ही. पूर्णपणे होळी पेटलेली आहे आता. आणि आता संध्याकाळचा हा व्ह्यू पहा तुम्ही, किती भारी दिसत आहे आकाश. आणि आता हे घरापुढचं अशोक झाड आणि बदामा झाड पण पहा किती भारी दिसत आहे व्ह्यू पानाचा त्यांचा. आणि हा होळीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, कमेंट अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.